ठाणे शहरात 5% पाणी कपात लागू, 5 जूनपासून होणार 10% कपात. मुंबई महानगरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यात 5% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात लागू झाल्याने मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागातही 5% पाणी कपात लागू झाली आहे. या कपातीचे प्रमाण बुधवार 5 जूनपासून 10% होणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमधून एकूण 590 MLD पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी 85 MLD पाणी हे मुंबई महापालिकेच्या स्रोतातून ठाण्याला मिळते. या पाणीसाठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथनगर, नामदेववाडी, साईनाथनगर, रामचंद्रनगर 1, किसननगर नंबर 1, किसननगर नंबर 2, शिवाजीनगर, पडवळनगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्तीनगर, करवालोनगर, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, जयभवानीनगर, काजूवाडी, जिजामातानगर, बाळकुंपाडा नंबर 1, लक्ष्मीनगर, आंबेडकरनगर, मानपाडा, नळपाडा, कोपरी, धोबीघाट, गावदेवी, लुईसवाडी, जलकुंभ, टेकडी बंगला, जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंदनगर, गांधीनगर, कोपरी, कन्हैयानगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. याच भागात आता 5% पाणी कपात लागू असून 5 जूननंतर 10% पाणी कपात केली जाणार आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज, मनीषा जायभाये. ठाणे लोकसभा निवडणुका 20 मे 2024 रोजी पार पडल्या असून दिनांक 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया 8 वाजल्यापासून न्यू होरायझन्स स्कॉलर स्कूल, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम येथे होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये यांनी दिली. मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले असून मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची रंगीत तालीम दिनांक 3 जून 2024 रोजी मतमोजणी स्थळी सकाळी 11 वाजता होणार आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 याप्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 सुपरवायझर, 2
मतमोजणी सहाय्यक व 1 सूक्ष्म निरीक्षक असणार आहेत. तर प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी सुपरवायझर, 1 पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहाय्यक, 1 शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच स्ट्रॉंग रूममधून EVM मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार असून यासाठीही स्वतंत्र 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 33 फेऱ्या, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 34 फेऱ्या, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 24 फेऱ्या, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 26 फेऱ्या, 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 31 फेऱ्या, 151 बेलापूर मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण 28 फेऱ्या होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये यांनी दिली. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण 1000 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर एकूण 650 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संपूर्ण बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली, त्याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रियाही सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये यांनी नमूद केले. इको फ्रेंडली लाईफचे संस्थापक सर श्री अशोक एन.जे. यांच्या भारतभर 700 कोटी फळझाडे लावण्याच्या कृती कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग. महाराष्ट्राचे पर्यावरण प्रेमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 तारखेपर्यंत दरेगावच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान इको फ्रेंडली लाईफचे संस्थापक अध्यक्ष सर श्री अशोक एन.जे. यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या महाबळेश्वर येथील दरेगाव या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत 5 जून 2024 या जागतिक पर्यावरण दिनापासून इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशनने देशभरात 700 कोटी फळझाडे लावण्याचा निर्धार केला असून इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सर श्री अशोक एन.जे. यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदर कृती कार्यक्रमाची पुस्तिका दिली आणि या कृती कार्यक्रमाची सुरुवात ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातून करण्यात येणार असून मुरबाड तालुक्यातील मसा गावात 10,000 फळझाडे लावून त्या गावाचे आदर्श मॉडेल संपूर्ण देशापुढे ठेवण्यात येईल असे सर श्री अशोक एन.जे. यांनी सांगितले असता पर्यावरण प्रेमी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कृती कार्यक्रमात सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त करून ठाण्यात 10 लाख झाडे लावण्यात यावी असा मानस असल्याचे व्यक्त केले. तसेच साताऱ्यात किती झाडे लावण्यात येतील अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारणा केली असता 7 लाख फळझाडांचे बीजरोपण साताऱ्यात केले जाईल असे इको फ्रेंडली लाईफचे संस्थापक अध्यक्ष सर श्री अशोक एन.जे. यांनी ग्वाही दिली. वाढत्या तापमानाच्या विळख्यातून देशाला वाचवायचं असेल आणि संपूर्ण फळ झाडांनी बहरलेल्या समृद्ध भारताची निर्मिती करण्याकरिता एकच विचार, एकच लक्ष, भारतभर 700 कोटी पूर परिस्थितीचा धोका कायम. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे तर पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबत हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व करावयाची कामे कोणत्याही परिस्थितीत 31 मे पूर्वी पूर्ण करावीत अशी सूचना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी यापूर्वीच दिलेल्या आहेत. तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच नालेसफाईची पाहणी करता 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. परंतु असे असताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर 31 मे उलटून देखील नाले बांधणीची कामे सुरूच आहेत. या कामाचा राडारुडा गाळ नाल्यात पडलेला दिसून येत आहे. काही दिवस आधी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सखल भागात असलेल्या तबेला चिखलवाडी पंप हाऊस या विभागाला बसून 3 दिवसापर्यंत पाण्याचा निचरा झालेला नव्हता. त्यातच पाण्याचा निचरा होण्यासाठी आरोबी कामाच्या वेळेपासून 3 वर्ष रखडलेले कल्वर्ट
जोडणीचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेने घाईघाईने करायला घेतले. योग्य प्रकारे साफ न झालेले भूमिगत कुलवट वाहिन्या, मेंटल परिसरात रस्त्यावर पडलेला रोडा, अर्धवट राहिलेल्या कामांचे अवशेष रस्त्यावरच पडून आहे. मेंटल भागात नव्याने बांधलेल्या कुलवटच्या तोंडाशी असलेला गाळसुद्धा काढण्यात आलेला नाही. तसेच गणपती मंदिरजवळ महामार्ग खालून येणाऱ्या भूमिगत नाल्याच्या तोंडाशी उघडे नाले बंदिस्त करण्याचे पडद्या बांधणीचे काम सुरू असल्याने टाटा मोटर्स ते धर्मवीर क्रीडा संकुल पर्यंतच्या नाल्यात प्रचंड प्रमाणात गाळ अजूनही त्या ठिकाणी पडून आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मुसळधार पाऊस होऊन पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीचा सामना करत मरण यातना भोगाव्या लागणार आहेत. म्हणूनच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्याच्या पत्रातील गाळ तसेच इतर बांधकाम साहित्य तातडीने काढून घेऊन नाला मोकळा करण्याला प्राधान्य द्यावे, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे.